हेलो फ्रेंड, वेलकम बैक टू माय चॅनल. फ्रेंड, आज जो प्रोजेक्ट आपण पाहणार आहोत तो आहे ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा पार्ट 5. भाग 5 मध्ये आपलं काम आलेलं आहे. मागील भागात आपण लेडीज वारकरी संप्रदाय जे आहेत त्याचं काम पाहिलेलं आहे. या पॉईंटपर्यंत काम पाहिलेलं आहे. पुढे कानाचं काम आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. कान जेवढं शक्य आहे तेवढे या भागात आपण याचं काम पाहूयात. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे जे प्रोजेक्ट आहे त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आणि जॉईन व्हा आणि मेंबर व्हा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा. स्टार्ट करूयात आपण. पार्ट 5चं काम भाग 5 मध्ये आपलं काम आलेलं आहे. पहा फ्रेंड, या पॉईंटला जे वारकरी संप्रदाय आहेत जैनचं काम असं करून घेतलेलं आहे. आणि या पॉईंटला जी जागा आपण ठेवलेली होती त्या ठिकाणी कानाचा शेप दिलेला आहे. आणि असंच काम आपल्याला या लेडीज वर करायचं आहे. आणि पहा, स्टार्ट करूयात. हा जो शेप आहे या शेपवरच हे काम केलेलं आहे. या ठिकाणी या पॉईंटला पहा, या पॉईंटला स्टार्ट करायचं आहे. सिंगल क्रोशा यूज करायचा आहे. पहा फ्रेंड, या पॉईंटला कानाचा शेप द्यायचा आहे आपल्याला. या पॉईंट पासून सिंगल क्रोशा सर्व शेप मध्ये काम करायचं आहे. मुका खांब वापरलेला आहे, सिंगल क्रोशा वापरलेला आहे. पुढे पलटवायचं आहे. सिंगल क्रोशाचा यूज करायचा आहे. बॅकलूक मध्ये सिंगल क्रोशा पलटवल्यानंतर 2 राऊंड ठेवलेले आहेत या पॉईंटला. बॅकलूक मध्ये सिंगल क्रोशा. पुढे 2 राऊंड आपले झालेले आहेत. आणि पुढे शेप देताना चेहराचा शेप ज्या दिशेला आहे त्या त्या साईडने आपल्याला कानाचा शेप द्यायचा आहे. चेहऱ्याचा शेप पाहूनच हा शेप ठरवायचा आहे. या पॉईंटला सिंगल क्रोशा मुका खांब वापरलेला आहे. पलटवायचं आहे. या पॉईंटला चेहऱ्याचा शेप पाहूनच कोणत्या दिशेने पलटवायचं ते ठरवायचं आहे. इथून पुढे काम करताना दोन्ही लुकमध्ये सुई टाकायची आहे. बॅक
फ्रंट दोन्ही लूक सुईवर घेऊन सिंगल क्रोशा यूज करायचा आहे, मुका खांब वापरायचा आहे. दोन्ही लूक सुईवर घेतलेले आहेत आणि सिंगल क्रोशा यूज केलेला आहे. प्रत्येक लुकमध्ये काम करायचं आहे आणि टाके वाढवायचे नाही आहेत. या पॉईंटला जेवढे टाके आहेत तेवढ्यावरच काम करायचं आहे. दोन्ही लूक सुईवर घेऊन बॅक फ्रंट सिंगल क्रोशा यूज करायचा आहे. या पॉईंटला आपला हा जो शेप आहे तो असा झालेला आहे आणि पुढे या पॉईंटला कट करून दुसऱ्या कानाचा शेप द्यायचा आहे. आता आपण जसं या ठिकाणी काम केलं असंच काम या पॉईंटलाही करायचं आहे. करून घेऊयात. या पॉईंटला या साईडचा जो शेप आहे त्याचं काम पाहूयात आपण आत्ता. या पॉईंट पासून सिंगल क्रोशा यूज करायचा आहे, मुका खांब वापरायचा आहे. आणि चेहऱ्याचा शेप पाहूनच पलटायचा आहे. पलटवताना सरळ रेषेत सिंगल क्रोशे टाकायचे आहेत, मुका खांब टाकायचे आहेत आणि नंतर पुन्हा पलटवून शेप द्यायचा आहे. पलटायचा आहे, चेहऱ्याचा शेप पाहूनच पलटायचा आहे. या दिशेला पलटायचा आहे. आणि बॅकलुकमध्ये जो सेकंड राऊंड जो आहे तो बॅकलुकमध्ये घ्यायचा आहे. थर्ड राऊंड दोन्ही लुकमध्ये घ्यायचा आहे. या पॉईंटला सेकंड राऊंड फक्त 2 राऊंडच या ठिकाणी ठेवायचे आहेत आणि पुढे गोल राऊंडमध्ये शेप द्यायचा आहे आपल्याला. पुढे या पॉईंटला या साईडला शेप द्यायचा आहे. पुढे पलटायचं आहे. या पॉईंट पासून पुढे पलटायचं आहे. चेहऱ्याचा शेप पाहूनच दिशा ठरवायची आहे, पलटवायची. या पॉईंटात दोन्ही लुकमध्ये काम करायचं आहे. बॅक फ्रंट दोन्ही लुक सुईवर घेऊन सिंगल क्रोशा यूज करायचा आहे, मुका खांब वापरायचा आहे. प्रत्येक लुकमध्ये काम करायचं आहे, टाके वाढवायचे नाही आहेत.
जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करायचं आहे. फक्त हा जो राऊंड टाट आहे तिसरा, थर्ड राऊंड जो टाट आहे तो दोन्ही लुकमध्ये काम करायचं आहे. बॅक फ्रंट दोन्ही लुक वर घेऊन सिंगल क्रोशा. आपला दुसऱ्या कानाचा जो शेप आहे तोही कंप्लीट होत आलेला आहे. या पॉईंटला दोन्ही लुक्स वर घेतलेले आहेत. बॅक फ्रंट आणि सिंगल क्रोशा यूज केलेला आहे. मुका खांब वापरलेला आहे. दुसरे जे वारकरी संप्रदाय आहेत त्यांचे जे कान आहेत तेही असे तयार करायचे आहेत. तर आपण या ठिकाणी काम केलं आणि पुढे आपण पायाचं काम पाहूयात. आपलं कानाचं काम जे आहे ते कंप्लीट आहे. या पॉइंटला या पॉइंटला पायांचा शेप द्यायचा आहे आणि पायांसाठी हा फ्रंट साईडचा शेप आहे. हा जो शेप आहे तो फ्रंट साईडचा शेप आहे आणि फ्रंट साईडचा विचार करूनच पायाचा शेप द्यायचा आहे आपल्याला. या पॉइंटला हाफ डबल क्रोशा या पॉइंटला यूज केलेला आहे. पायांच्या शेपसाठी हाफ डबल क्रोशा. हाफ डबल क्रोशा 4 हाफ डबल क्रोशे टाकून झालेले आहेत आणि हा शेप पाहूनच हा शेप ठरवलेला आहे पायाचा मध्यापर्यंत. हाफ डबल क्रोशा या पॉइंटला पुन्हा 1 2 चेन पलटवायचं आहे. दोन्ही लुकमध्ये काम करायचं आहे. बॅक फ्रंट दोन्ही लुक वर घेऊन हाफ डबल क्रोशा. सेकंड राऊंड टाट आहे आपला या पॉइंटला पलटवल्यानंतरचा. दोन्ही लुक वर घेतलेले आहेत. बॅक फ्रंट आणि हाफ डबल क्रोशा यूज केलेला आहे. या पॉइंटला बोटांचा शेप द्यायचा आहे. 1 2 3 4 चेन पहिल्या लुकमध्ये डायरेक्टली सुई टाकून या पॉइंटला लॉक करायचा आहे. पहिला शेप आपला देऊन झालेला आहे. पुढे दुसरा शेप 2 3 4 पहिल्या लुकमध्ये डायरेक्टली सुई टाकून 4 चेन घेतलेले आहेत आणि पहिल्या चेनमध्ये डायरेक्टली सुई टाकून लॉक करायचा आहे. आणि या पॉइंटला दुसऱ्या बोटाचा जो शेप आहे तोही झालेला आहे. पुढे तिसरं 1 2 3 4 चेन पहिल्या चेनमध्ये डायरेक्टली सुई टाकून लॉक आणि या पॉइंटला आपले 3 जे बोट आहेत ते तयार आहेत. 1 2 3 4 फ्रेंड. या पॉइंटला आपले 1 2 3 4 5 1 2 3 4 पहिल्या चेनमध्ये डायरेक्टली सुई टाकून लॉक करायचं आहे. आणि या पॉइंटला आपला बोटांचा शेप जो आहे तो झालेला आहे, कंप्लीट आहे. दुसरा जो पाय आहे तोही असा तयार करायचा आहे. या पॉइंटला कट करून उलट काढायचं आहे आणि दुसरे जे वारकरी आहेत त्यांचेही असेच शेप देऊन तयार करायचे आहेत. पाय आणि कान. नंतर हाताचं काम आपण पुढे पाहूयात. या पॉइंटला हे लॉक मारून घेऊयात. या पॉइंटला
राहिलेली जी उलन आहे ती कट करायची आहे. पहा, दुसरा जो पाय आहे तोही त्याचाही पॉईंट काढायचा आहे. या पॉईंट पासून पुढे असं आपण या ठिकाणी काम केलं 2 5 हाफ डबल क्रोशे. या पॉईंटलाही तेच रिपीट करायचं आहे. 5 हाफ डबल क्रोशे. या पॉईंटला हाफ डबल क्रोशा यूज केलेला आहे. पहिले 2 राऊंड जसे आपण या ठिकाणी काम केलं असंच काम या पॉईंटलाही करायचं आहे. 4 झालेले आहेत आणि 5 पलटवायचं आहे. पलटवताना दुसरा सेकंड राऊंड जो आहे तो दोन्ही लूकमध्ये करायचा आहे. या पॉईंटला 2 चेन आणि दोन्ही लूक्सवर घेऊन हाफ डबल क्रोशा. सेकंड राऊंड हाफ डबल क्रोशा या पॉईंटला. आणि थर्ड राऊंड जो आहे तो बोटांचा शेप द्यायचा आहे. जसं आपण त्या बोटांचा शेप दिला तसाच या पॉईंटलाही द्यायचा आहे. सेकंड राऊंड कंप्लीट आहे. या पॉईंटपासून बोटांचा शेप 1 2 3 4 चेन. पहिल्या लूकमध्ये डायरेक्टली सुई टाकून लॉक आणि पुन्हा आणखीन एकदा लॉक. पुढे पुन्हा 1 2 3 4 चेन. पहिल्या लूकमध्ये डायरेक्टली सुई टाकायची आहे. पहिल्या चेनमध्ये सुई टाकून लॉक केलेला आहे आणि आणखीन एकदा लॉक करायचा आहे या पॉईंटला. पुढे पुन्हा 1 2 3 4. हे आणखीन 2 टाईम आपण रिपीट करून घेऊयात. आपलं 3 टाईम रिपीट झालेलं आहे. हे कंप्लीट करून घेऊयात आपण. हे पहा, शेवटच्या पॉईंटमध्ये आपलं काम आलेलं आहे. 1 2 3 4. आणि इथून पुढचं जे काम आहे ते आपण पुढील भागात पाहूयात. या भागात दाखवणं शक्य नाही आहे. भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत बाय. थँक्यू.